चला वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. संदीप ससाने सर यांच्या क्लासमध्ये तुमचं वेलकम आहे. हा क्लास करत असताना काही तुम्हाला नियम पाळायचे आहेत. क्लास एका ठिकाणी शांत बसून करायचा आहे. तुम्हाला वही पेन घेऊनच बसायचं आहे. वही आणि पेन 2-3 सोबत ठेवायचे आहेत कलरच्या. ज्यावेळेस मी तुम्हाला लिहायला सांगतो त्यावेळेस तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. ऐकायला सांगतो त्यावेळेस लक्षपूर्वक ऐकायचं. मी मध्ये काही विचारत राहीन. ठीक आहे. आसपास गोंधळ चालू असताना क्लास अजिबात करायचा नाही. गोंधळ चालू आहे, मध्येच माईक तुमचं चालू आहे, असं काही करायचं नाही आहे. सर्वांनी 300 पानाची एक वही घ्यायची आहे हां, आणि त्या वहीमध्ये भाग करायचे. उद्या लास्ट आहे 10 जूनपर्यंत. तुम्हाला 10 जूनच्या नंतर ज्यांच्याकडे ती वही राहणार नाही त्यांना काही क्लासला आपण बसू देणार नाही. ठीक आहे. आणि मग आपला जो हा क्लास आहे तर तो एक वेगळ्या प्रकारचा क्लास आहे. याला आपण नाव दिलेलं आहे मिनी IAS. म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणं. शालेय स्पर्धा परीक्षा ज्या काही आहेत, शिष्यवृत्तीच्या स्पर्धा शिष्यवृत्ती परीक्षा असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, डॉक्टर होमी भाभा असेल, RMS, RIMS, ह्या ज्या काही या परीक्षा असतील शालेय स्पर्धा परीक्षा, त्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी तर होतेच. त्याबरोबर तुमचं जे काही 10वी-12वी नंतर महत्त्वाच्या तुमच्या एंट्रन्स परीक्षा असतात त्याच्यासाठीचा बेस तयार होतो. आणि तो बेस तयार करण्याचा आपला हा क्लासचा उद्देश आहे. जसं 10वी-12वीच्या नंतर तुमचं IIT आहे. ठीक आहे. त्यानंतर JEE आहे किंवा नीट आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या परीक्षा असतात डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठी. आणि त्याचबरोबर BAच्या नंतर, डिग्रीच्या नंतर तुम्हाला UPSC किंवा MPSC देता येते. त्यासाठी देखील आपल्या क्लासचा तुम्हाला फायदा होतो. ठीक आहे. तर तो बेस तयार करण्याचा, त्याची आत्तापासून थोडी माहिती देण्याचा प्रयत्न या क्लासमध्ये केलेला असतो. क्लास जो रेग्युलर करतो त्यालाच आपण क्लास करू देतो. आधी सुरुवातीला काही नाही म्हणत, पण क्लास तुम्ही येत आहेत मग मध्ये 2-3 दिवस जर मध्ये गॅप करताय तर मग तुम्हाला क्लासमध्ये आपण बसू देत नाही. काही हरकत नाही. आता आपण सुरू करूया. जे मुलं रेग्युलर क्लास करतात त्यांना माहिती आहे आपलं रोजचं विषय कोणकोणते असतात ते. आपल्या क्लासमध्ये आपण मॅथ घेतो, मॅथ म्हणजेच गणित घेतो. त्यानंतर इंग्लिश घेतो, इंग्लिश ग्रामर, मराठी देखील घेतो. त्यानंतर पोरांना मॅथ शिकवतो आपण. मॅथ म्हणजे चटई नाही तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं GK, ती दररोज 10 मिनिट असतं आणि दररोज एक दिवस, आठवड्यातून एक दिवस पूर्ण दिवस असते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं चालतं आहे. तर आज तुम्हाला लिहायचं आहे सब्जेक्ट मराठी. आणि टॉपिक आहे आपला क्वेश्चन आन्सर घेणार आहे आपण आज, प्रश्न उत्तरे. ठीक आहे. मागं झालेत त्याचेच प्रश्न उत्तरे घेऊ. काय आपण खूप दिवसाला घेतलेच नाही ते. कोण ट्विट करते रे, कोण उड्या मारते बाहेर. ठीक आहे. लिहा. तुम्हाला मी काही प्रश्न लिहून देणार आहे. ते प्रश्न ज्यांना येतात त्यांनी उत्तर द्यायचे. येत नसेल तर आपण सांगणारच आहे. ठीक आहे. सोपे प्रश्न आहेत. मराठीचं जनरल नॉलेज आहे. तुम्ही इथं लिहू शकता, आणखी कंसात लिहू शकता मराठी. ठीक आहे. काही हरकत नाही. प्रश्न उत्तर लिहिले ना. चला लिहा. पहिला प्रश्न लिहा. मी लिहून देतोय, तुम्हाला लिहायचं आहे. महाराष्ट्राची राजभाषा कोणती? मराठी. सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. सर्वांना 1-1 मार्क पडलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्राची राजधानी मराठी आहे. कोणती आहे? मराठी. इथं खाल्लेलं मराठी.
हां खाली लिहायचं. येस, एक ओळ सोडून लिहा. आता दुसरं एक ओळ सोडून दुसरा प्रश्न लिहा. काही घाई गडबड करू नका. मराठी भाषा दिन उत्तर कलर पेननं लिहिलं तरी चालते. मराठी भाषा दिन म्हणजे प्रश्न निळ्या शाईने लिहायचं, उत्तर लाल शाईनं किंवा दुसऱ्या पेननं लिहिलं तरी चालते. मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? मराठी राजभाषा आहे. नाही, राजभाषा काय? 27 फेब्रुवारी. मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 27 फरवरी. फेब्रुवारी. कारण 27 फेब्रुवारी या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिन आहे. 27 फेब्रुवारी. आणि त्यांना त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिन साजरा केला जातो किंवा मराठी भाषा गौरव दिन पण याला म्हणतात. मराठी भाषा गौरव दिन पण म्हणतात. मराठी भाषा दिन साजरा केला जातो. प्रश्न पुढे झालं का लिहून? हो सर. हो. प्रश्न तिसरा. मराठी राजभाषा दिन सर 1 मे. किसने बताया? सर सम्यक. व्हेरी नाइस. कोण उड्या मारते रे? कोण आहे ते उड्या मारते ते? मराठी राजभाषा म्हटलं पोरांनो, आपल्या महाराष्ट्राची स्थापना कधी झाली किंवा निर्मिती कधी झाली माहिती आहे का? 1 मे 1960. कधी? बोला कधी? 1 मे 1960. कधी? 1 मे 1960. 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. आणि म्हणून 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. 1 मे 1960ला आणखीन एक राज्य निर्माण झाले. ते कोणतं राज्य माहिती आहे तुम्हाला? आपल्या शेजारचं गुजरात. गुजरात राज्याची निर्मिती देखील 1 मे 1960 रोजी झालेली आहे. अगोदर गुजरात आणि महाराष्ट्र एकाच राज्याचे भाग होते. ते राज्य कोणतं होतं माहिती आहे तुम्हाला? मुंबई राज्य होतं. कोणतं होतं राज्य ते? मुंबई. आता मुंबई राज्य आहे का? नाही. मुंबई आता आपली राजधानी आहे. आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि आपल्या भारताची आर्थिक राजधानी मानली जाते. असे मुंबई आहे. म्हणजे आधी मुंबई राज्य होतं. या मुंबई राज्यामधून 2 राज्ये वेगळी झाली. एक महाराष्ट्र, दुसरा गुजरात. आणि म्हणून मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मे. त्यानंतर आहे 4. विष्णू, याचं उत्तर मी आत्ता सांगितलं बरं का तुम्हाला. वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर
यांचे टोपण नाव कोणते? कुसुमाग्रज. किसने बताया? सर आयुष. तुझे किसने बताया? सर तुम्ही. बघायचं लक्ष होतं म्हणजे बाकीच्यांचं नव्हतं याचा अर्थ. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? तर काय होतं? कुसुमाग्रज. कुसुम अग्रज म्हणजे कुसुमच्या आधी जन्मलेला. कुसुम ही विष्णू वामन शिरवाडकर यांची बहीण होती. एकुलती एक बहीण होती 4 भावांमध्ये, 5 भावामध्ये काहीतरी. तर या 5 भावामध्ये कुसुम नावाची एक बहीण होती. कुणाला? शिरवाडकर यांना. आणि मग त्यांनी लेखन केलं, कविता लिहिल्या. कोणत्या नावाने? कुसुमाग्रज म्हणजे कुसुमच्या अग्रज, कुसुमच्या आधी जन्मला. कोण? विष्णू, म्हणून कुसुमाग्रज त्यांचं नाव आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी असं ठेवलं टोपण नाव. कुसुम. आणि हे कुसुमाग्रज जे आहेत विष्णू वामन शिरवाडकर, तर ते नाशिकला होते. खरं तर ते पुण्याचे होते, पण त्यांचे वडील इथं नाशकात आले आणि त्यांनी पण मग नाशिकमध्येच राहिलेले आहेत. येते लक्षात? हो सर. दुसरा पुढचा घ्या प्रश्न. मराठी भाषेतल्या कितवा आहे? 5वा आहे का? हो. एकूण किती व्यंजने आहेत? सर 34. बहुत बढ़िया, ध्यान ठेवले तुम्ही. व्हेरी नाईस. ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्यांचं अभिनंदन. मराठी भाषेत एकूण 34, 3वर 4, 34, 34 व्यंजने आहेत. किती आहेत? किती आहेत? 34 व्यंजने. 34. दुसरा प्रश्न झाला का? लिहून झाले? हो सर. हो. 6 नंबर. मराठी भाषेत एकूण किती संयुक्त व्यंजने आहेत? सर 4. सर 2. मराठी भाषेत एकूण किती संयुक्त व्यंजने आहेत? संयुक्त व्यंजने म्हणजे कसं? एकपेक्षा जास्त व्यंजन असले पाहिजे त्याच्यात, त्यांना संयुक्त व्यंजन म्हणायचं. ठीक आहे. उदाहरणार्थ क्ष, हे याच्यामध्ये काय काय आहे? क पण आहे अधिक श आहे. हे झालं संयुक्त व्यंजन. क आणि श, त्याच्यामध्ये अ मिसळलं तर ते काय झालं? मग अक्षर झालं. ते तुम्हाला मी शिकवलं आहे की नाही? व्यंजनं असे, व्यंजनाचा स्वतंत्र उच्चार राहतो का? नाही. त्याचं क क असं राहते, बरं की नाही? क ख ग असं राहतो. अर्ध उच्चार असतो, कारण ते लंगडे लिहिले जातात, आहे की नाही? स्वर लिहिले जातात का तसे? नाही. म्हणून मराठी भाषेत एकूण किती संयुक्त व्यंजने आहेत? संयुक्त म्हणजे एकपेक्षा जास्त 2. मिळून बनलेले 2. क्ष आणि ज्ञ. द्या श 2. आणि ज्ञ.
2 व्यंजने, संयुक्त व्यंजने किती येतं 2. आणि खाली लिहायचे आहे लिहा 2 लिहिलं का क्ष आणि ज्ञ लिहा ज्ञ. लक्षात ठेवायचे सगळे प्रश्न राहतील का लक्षात? हो सर. ज्ञ कसं लिहितात सांगा बरं मग. ज्ञ ज्ञ कसं लिहितात ज्ञ? हे लंगडा द लिहितात द ज्ञ 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 लिहितो आपण. न नाही येत आधी ज्ञला न येत नाही द येतं बघा. वाच उच्चार करा ज्ञ आधी ज्ञ येतं द ज्ञ द ज्ञ द येतं आणि मग काय येते अधिक न येतं आणि येतं य. बरोबर आहे का? मग अधिक त्याच्यामध्ये अ टाकला तर तो अक्षर झाला ज्ञ. पण आता हा व्यंजनच आहे तर मग आपल्याला काय अ लिहायची गरज नाही. असंच लिहा द अधिक न अधिक य. लिहून घ्या दोन्ही पण आहे. क्ष पण लिहा ज्ञ पण लिहा. सुटसुटीत लिहा खाली ओ क अधिक श लंगडा करायचे दोघांना पण. ज्ञ कसं लिहिणार द लंगडा न लंगडा आणि ज्ञ य लंगडा. सहा नंबर किती नंबर प्रश्न 7 नंबरचा. 7 नंबर. मराठी कोणाचा माईक ऑन झाला? अरे व्हिडिओ ऑन करा रे सगळेजण. मला बघू द्या. माईक पद्मा म्यूट कर बेटा. माईक पद्मा माईक बंद कर रे तुझा. केला का? आता येत नाही ना परत आवाज? ठीक आहे चलो. मराठी काय 7 नंबरचा प्रश्न लिहा. मराठी वर्णमालेतील वर्णमाला म्हणजे कोणती? अ आ इ ई. हा मराठी वर्णमालेतील नवीन स्वर विचारात घेऊन एकूण वर्ण किती आहेत? 11 14 14. वर्ण नवीन म्हटलं रे. दोन स्वर. वर्ण म्हटलंय स्वर नाही. मराठी वर्णमालेतले ते सगळेच अ पासून क्षेज्ञपर्यंत किती आहेत? नवीन स्वर कोणते आहेत? 2 या या आणि वा अ. आणि अ. या आणि 48. अ. आ आणि अ. या आणि अ हे नवीन 2 स्वर आहेत. तर ते 2009 मध्ये वर्णमालेमध्ये. माईक बंद करा. 2009 मध्ये वर्णमालेत ॲड झालेले आहेत. आणि ते मग त्यांना पकडून किती आहेत? 48. ते 2 पकडून 50 आहेत.
किती येतं 50 येतं. किती येतं 50 50 आणि त्यांना सोडून म्हणलं तर 40 येतं. ठीक आहे 50 आहेत 50. बघा स्वर किती आहेत रे इथं लिहूनच घ्या खाली लिहून घ्या स्वर किती आहेत लिहा पुढे स्वर लिहा स्वर किती आहेत 14 शाबाश 14 आहेत मग स्वरादी किती आहेत रे 2 2 स्वरादी कोणत्या कोणत्या 2 आहेत आहा आणि आहा हे 2 ठीक आहे स्वरादी 2 आहेत आणि आहा तुम्ही कंसात पुढे लिहून घेतलं तरी चालते ते स्वरादी 2 आहा लिहून घ्या पुढे लिहून घे ना पुढे आणि आहा त्यानंतर खूप छान शिकवता सर हा काय रे किसने बोला छान शिकवता म्हणलं कोण म्हटलं मी कोण कार्तिक हे का पद्मा नावाचं का हा ठीक आहे तू माईक बंद कर तो व्हिडिओ ऑन कर तुझा कोणत्या वर्गात आहे तू व्हिडिओ ऑन कर लेफ्ट कुठं आलो होतो रे आपण तर स्वरादी 2 सर स्वरादी पर्यंत आलो होतो स्वर व्यंजने आहेत बाकी. 14 स्वरादी आहेत 2 आणि आहा त्यानंतर व्यंजन आहेत स्वर किती आहेत 14 14 स्वरादी म्हणजे आणि आस ज्याच्या आधी स्वर असतो ते स्वरादी व्यंजन किती आहेत रे 34 करा बरं बेरीज याची 4 आणि 2 6 6 आणि 4 10 10 ला 0 हातचा 1 1 आणि 1 2 2 आणि 3 15 मग आता तुमच्या लक्षात राहील का एका खाली एक माझ्यासारखं लिहून घ्या तुम्ही हो सर कागदाची चोरी नका करू हो भाऊ असं लिहून घे असं एका खाली एक लिहून घ्या ठीक आहे आता मराठी वर्णमालेतील एकूण वर्ण किती येतं बरं आपलं 50 आहेत हं? लिहा 8 नंबरचा प्रश्न किती का 9 8 नंबरचा एक ओळ सोडून 8 नंबर एक ओळ सोड हा सुटसुटीत लिही थोडं बारीक काढ अक्षर सुटसुटीत लिहा एक कोण सोडून ठेवायचं. आणि अक्षर थोडं लहान काढ ना जरा मोठं मोठं टप्पू टप्पू काढ राहिला पृथ्वी या शब्दाची फोड करा आंब्याच्या फोडी करता की नाही तुम्ही आंबे खाता की नाही रे हो सर कोण कोण खाते
सर मी. सर आयुष. पृथ्वी. पृथ्वी या शब्दाची फोड करायची आपल्याला. परत पृथ्वी. कसं करतो फोड आपण? हा, अधिक प प हे लंगडा प अधिक र नाहीत, उ नाही ना, रच्या नंतर होईल. नाहीत, ऊ येतच नाही. हे प्रू आहे ना, हे र ऋषीच आहे. शिकवलंय मी, लक्षात नाही ठेवत ना, काय करणार. रू अधिक थ अधिक व अधिक ई ई. कोणता, लहान का मोठा? लहान. लहान कसा येईल बाळा? मोठा. 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 पहिल्या वेलांटीला, लहान. दुसऱ्या वेलांटीला मोठा. हा जो आहे ना दुसऱ्या वेलांटीचा ई आहे. पहिल्या वेलांटीचा ई कोणता आहे? हा आहे. ठीक आहे, लिहा. पृथ्वी बरोबर. थोडा अक्षर बारीक काढ. नाही नाही, कर ना आधी. हे पृथ्वी शब्द लिही ना आधी. इथं लिही, इथं ओळ सोडून लिही. इथं नको, इथं लिही. इथं एक ओळ सोडून लिही चांगला. थोडं बारीक काढ, लय मोठं काढून राहिलं तो. हां, छान झालं का? हो सर. ठीक. हो सर. दुसरा एक देतो असंच. हां, 9 नंबर झाला. 9 नंबर या. हृदय. हृदय. हृदय या शब्दाची फोड करा. आयुष. सर. काय सर? सर ह अधिक रू द अधिक अ आणि य अधिक अ. आणि त्यांचे पाय लंगडे सर. हा, यस. कशी कशी रे? आधी ह बरोबर, ह आणि मग नंतर रू रू ऋषीचा. ओके. द त्यानंतर द द. द द लंगडा बरोबर. आणि य. हो सर. मग अधिक अ. य नाही भाऊ, ओ. द लंगडा आहे ना त्याला ओ. त्यानंतर य. अधिक य. य लंगडा अधिक अधिक अ. हो. हे झाला हृदय. आलं का सगळ्यांचं? असं करा. आधी हृदय हो, शब्द सर. लिहा. आधी त्याच्या आधी हृदय शब्द लिहून घ्या. शेवटचा एक देतो. हा, सोपं तुम्हाला करायला. दहा नंबर. आम्ही. या शब्दाची फोड करा. लिहून घ्या. आम्ही लिहा आधी. बरोबर. पहिल्यांदा काय लिहायचं? आ अधिक अधिक म अधिक अधिक ह अधिक अधिक ई दुसरी. दुसरी. चला, हो लंगडा कर. केला. हां,
शाबाश. दुसरा प्रश्न 11 वाल्या मराठीतील संधीचे मुख्य प्रकार किती? मराठीतील संधीचे मुख्य प्रकार किती किती आहेत रे? किती आहेत? 1 2 3 4 किती प्रकार आहेत? 3. किती आहेत? 3 आहेत. किती आहेत? 3. रेड पेन आणली, रेड पेन दे ना. आणि 3 असं नको लिहू, असं असं दे. 1 कोणता? 1 स्वर संधी. अरे तुम्ही आहे का नाही? आहे सर. 2 व्यंजन संधी. आणि तिसरा संधी कोणता आहे? स्वरादी. विसर्ग म्हणतात त्याला. काय म्हणतात? विसर्ग संधी. विसर्ग संधी. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. संधी झालं का? झालं. या 12वा प्रश्न. आठवाले का थोडे थोडे प्रश्न? हे शिकवले नाही सर्व? गेल्या वर्षी झाले, यावर्षी परत होईल. हो सर. लिहा. तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश 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 म्हणतात. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात बरं? ॲरो दाखवून लिहा. काय म्हणतात? वर्ण. वरण नाही, वर्ण. वरण ते वेगळं, भात वरण. झालं? हा? हा. हो सर. व्हिडिओ ऑन करा इकडे. कोणते कोणते प्रश्न झाले आयुष? सर फक्त वर्णच म्हणतात. हो. तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतात. आहे की नाही? व्हिडिओ ऑन करा. आयुष आणि आयुष आणि काय नाव तुझं? नाही है हम. प्रणिती. प्रणिती. ते आलं एक जण. सर तुम्ही खूप छान शिकवता. चांगली. मी म्हटलं, मी बघत होतो त्याला. अरे वा, कोण आहेस तू? तर बघितलंच नव्हतं ना, तर ते गेलं, पळालं ते. मी काय रागवू? मी रागावत नाही. मी कधी रागावतो? तुम्ही अभ्यास नाही केलं, मला कळतं ना ते, तेव्हाच रागवतो. मी काही असं विनाकार रागवतो का रे भाऊ? सम्यक भाऊ.
नाही सर. सम्यक भाऊ आता 1857 पासून आहे सोबत माझ्या. एवढी वर्ष झालं आम्हाला स्वतः आहे की नाही. आयुष समजता है क्या भाई? काय सर? समजता है क्या? हो हो लक्षात राहिले का प्रश्न? हो. किती प्रश्न झाले? 12. पहिला प्रश्न काय होता? पहिला प्रश्न काय होता रे बेटा? मराठाची राजभाषा कोणती? महाराष्ट्राची भाषा. तू सांग कोणता होता? लिहिलंय ना? लिहिलेला ग्रुपला टाकायचे. हां, ज्यांना ग्रुपला टाकता येत नाही त्यांनी मला मेसेज करायचा, तुमचं नाव सांगायचं, मी तुम्हाला ॲडमिन बनवतो. जे क्लास रेग्युलर करतात त्यांनाच आपण ॲडमिन बनवतो. ठीक आहे. आणखीन किती प्रश्न घेऊया आपण? 2-3 प्रश्न घेऊ आणि थांबूया. किती झाले? 12 झाले ना? 15 प्रश्न करूया. चला, पहिला प्रश्न होता आपला कोणता होता? महाराष्ट्राची राजभाषा कोणती? कोणती आहे राजभाषा? महाराष्ट्राची राजभाषा कोणती? मराठी नाही आहे हम. 13वा प्रश्न लिहा. महाराष्ट्राची राजभाषा नामांचे. नामांचे म्हणजे नामदेव महाराजांचे नाही. नामांचे मुख्य प्रकार किती? 3. अरे क्या बात है भाई, बहुत बढ़िया. किसने उत्तर दिया? सर मी सम्यक. व्हेरी नाईस भाई. मागच्या नोट्स आहे का सोबत तुझ्या? हो सर. नाही गुड. सर त्या मला पण शिकवलेलं आहे ग्रामर मध्ये अरे वाह मराठीच्या. वाह, बहुत बढ़िया. नामांचे मुख्य प्रकार 3 आहेत. 1 नंबर लिहायचे खाली, एका खाली एक लिहा. पानं वाचू नका. ब्रेनमध्ये फिट झालं पाहिजे, गोंधळ नाही झाला पाहिजे डोक्यामध्ये. मोकळं मोकळं लिहिलं तर डोक्यात गोंधळ नाही होत, आणि असं इथंच गोंधळ लिहिलो ना तर डोक्यात गोंधळ होऊन जातो. मग हे आपले ब्रेनमधले जे काही असतात ना चेतातंतू, ते एकमेकांमध्ये मिसळून जातात, त्यांचे तसंच होऊन जातं. तुम्ही मोकळं मोकळं लिहिलं ना ते त्यांनाही बरं वाटतं, यार बरं मोकळं मोकळे काही नाही, लक्षात ठेवायला त्यांनाही सोपं जातं. आणि तुम्ही असं एकमेकांमध्ये लिहिणार ते गोंधळून जातात. ते तुमच्या ब्रेनला असता की नाही चेतातंतू, म्हणजे काय? नस. नस म्हणू शकतो आपण त्याला, ते असतात. आणि तुम्ही बघितलं का नाही ब्रेन तुमचा? तुम्हाला सांगितलं मागं किती असतो ब्रेनचं आपल्या वजन? 1300 ते 1400 ग्रॅम, म्हणजे जवळपास 1.5 किलोच्या जवळजवळ राहतो ब्रेन तुमचा. थोडा असेल ब्रेन असतो. आणि जर तुम्ही असं कसं बी लिहिलं ना तर मग तो कंटाळून जातो, मग ते त्रास होतो त्याला. सुटसुटीत लिहायचं. कागद संपले तर संपले, काही नाही. तुम्हाला किती पण वह्या घेऊन देतील घरचे तुमच्या, माहिती आहे का? तुम्ही चांगलं शिकलो तर. लिहा. 1. नामाचे मुख्य प्रकार किती? 3. 1 आहे सामान्य नाम, एका खाली एक लिहा. हा पानं वाचवतो. पुढे पुढे लिहितो. नाही नाही, खाली एक लिह. 2. विशेष नाम. सामान्य नाम म्हणजे कोणतं? मुलगी. विशेष नाम कोणतं? निर्विका. धोंडू, कोंडू, पांडू, हे सगळं विशेष नाम. आणि 3 नंबर आहे भाववाचक नाम. तर सामान्य म्हणजे कॉमन आणि विशेष म्हणजे प्रॉपर आणि भाववाचक म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन ना. क्या बात है भाई, बहुत बढ़िया, सब कुछ याद है कि नहीं? 14वा प्रश्न. मराठीत मराठी व्याकरणातल्या मराठी व्याकरणात
एकूण किती लिंग आहेत? सर पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. अरे क्या बात है, बहुत बढ़िया भाई, जबरदस्त. मराठी व्याकरणात एकूण 3 लिंग आहेत. लिहा, 3 लिहिला, एरो करून 3 लिही. आणि 1 नंबर लिहा पुलिंगी. पुढे पुढे लिहायचं ना. नाही, एका खाली एक लिहायचं. पुलिंगी. सुटसुटी झालं पाहिजे, सगळ्यांनी टाकायचं. हां, ज्याने टाकला नाही त्यांना उद्या बसू देणार नाही क्लासला बरं का, होमवर्क नाही टाकला तर. पुलिंगी. तुम्हाला तर चांगलंच झालं आहे ना, बरोबर ना आयुष? काय सर? क्लासला बसू दिलं नाही तर चांगलं झालं ना. नाही सर. नपुंसकलिंगी. 2 नंबर किती? नपुंसकलिंगी. 2 नंबर किती? स्त्रीलिंग, स्त्रीलिंगी, पुलिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. स्त्रीलिंग लिहिलंय. हा, लिंगी लिहा. हे लांडी देऊन घ्या ना तेवढी. पुल्लिंगी म्हणजे पुरुषवाचक. ठीक आहे. दगड, तो दगड, तोनी दाखवतोय तो. आपण ती दगड म्हणतो का कधी? तो म्हणतो. नपुसकलिंगी. स्त्रीलिंगी म्हटलं की ती न दाखवता येणारे, म्हणजे ती शेळी, ती गाय, ती कुत्री. ती चिमणी, आणखीन काय असं. नपुंसकलिंगी म्हणजे ती नाही, तो नाही, ते न्यूट्रल. ते बाळ आपण म्हणतो का? तो बाळ बघा म्हणतो का? ते बाळ बघा म्हणतो. हां, ते कुत्र. ते कुत्र नाही म्हणत, तो कुत्रा म्हणतो आपण. ते कूलर. ते कुठलं निर्जीव असेल तर आपण शक्यतो त्यांना ते ते म्हणतो शक्यतो. नाही ते सर असं म्हणतो ना. ते ते सर. सर, ठीक आहे. ते टीचर. आणखी आता शेवटचा एक प्रश्न घेऊ आपण. थांबूया. किती? हां, किती? 15. 15वा प्रश्न घ्या, सोपा आहे एकदम. अरे अवघड आहेत का प्रश्न? नाही मराठी सर. एकूण किती वचन आहे? 2. एक वचन आणि एक वचन. बहुत बढ़िया. मराठीत एकूण 2 वचन आहेत. 2 लिहायचं आणि इथं लिहायचं 1 लिहायचं, 1 वचन आणि अनेक वचन. बहुवचन पण म्हणतात बरं का, अनेक वचन, बहुवचन. हिंदी मधून बहुवचन म्हणतो. मराठीमध्ये म्हणतात तसं काय नाही. मराठीत एकूण किती वचन आहेत? 2 आहेत. चलो, बहुत बढ़िया.